छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्यच एक आदर्श पाठ आहे। त्यांची आपल्या आईवर, जिजाऊ साहेबांवर असलेली भक्ती सर्वश्रुत आहेच, पण त्यांचे आपले वडील शहाजीराजे भोसले यांच्याप्रती असलेले प्रेम आणि आदर तितकाच प्रगाढ होता। शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीत वरिष्ठ पदावर होते, तर शिवराय स्वराज्याची स्थापना करत होते। प्रदीर्घ काळानंतर जेव्हा शहाजीराजे शिवरायांना भेटण्यासाठी जेजुरीच्या परिसरात आले, तेव्हाचा हा प्रसंग आहे। शिवाजी महाराज तेव्हा स्वतंत्र राजा म्हणून नावारूपास आले होते। अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात होते। तरीही जेव्हा त्यांना समजले की तीर्थरूप शहाजीराजे येत आहेत, तेव्हा ते भेटीसाठी कित्येक मैल अनवाणी चालत गेले। शहाजीराजे पालखीत बसलेले होते। शिवराय पालखीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांच्या चरणांवर डोके ठेवले। एवढेच नाही, तर शिवरायांनी स्वतःच्या हाताने आपल्या वडिलांच्या पादुका उचलल्या आणि त्या पालखीत ठेवल्या। एका स्वतंत्र राजाने, ज्याच्या नावाने शत्रू थरथर कापायचे, आपल्या वडिलांच्या चपला हातात उचलणे हे त्यांच्या नम्रतेचे आणि पितृभक्तीचे सर्वोच्च शिखर होते। जेव्हा शहाजीराजे शिवरायांच्या दरबारात आले, तेव्हा शिवराय स्वतःच्या सिंहासनावर बसले नाहीत। जोपर्यंत शहाजीराजे तिथे होते, तोपर्यंत शिवराय त्यांच्यासमोर एखाद्या साधा मावळ्याप्रमाणे उभे राहिले। वडिलांच्या संमतीशिवाय आणि आशीर्वादाशिवाय कोणतेही महत्त्वाचे पाऊल त्यांनी उचलले नाही। शिवरायांनी हे जगाला दाखवून दिले की तुम्ही कितीही मोठे झालात, जगाचे राजे झालात, तरी आपल्या आई वडिलांच्या चरणापाशी तुम्ही नेहमी एक लेकरू असता। त्यांच्या शब्दाचा मान राखणे हीच खरी मोठी गादी आहे।